नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी नेहमीच तुमच्यासाठी खास आणि इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक घेऊन येत असते. नेहमीप्रमाणेच आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक खास आणि इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक घेऊन आलेले आहे. 26 जानेवारी जवळ आलेली आहे. 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. बाकी कोणत्याही दिवशी आपल्याला आपल्या वीर जवानांची आठवण येवो ना येवो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी आपल्याला त्यांची आठवण नक्कीच येते. त्या दिवशी एक वेगळीच देशभक्ती आपल्या अंगात संचारलेली असते. त्या दिवशी आपण देशभक्तीचे मूव्हीज बघतो, देशावरची गाणी ऐकतो. तर आज मी तुम्हाला अशाच एका वीर जवानाची कथा सांगणार आहे. ही कथा खूपच भावूक आणि आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐका. खूपच सुंदर कथा आहे. ही कथा खरीखुरी घडलेली घटना आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. नमस्कार. ही कथा आहे आपल्या एका सोल्जरची, जो मृत्यूनंतरही ऑन ड्युटी असतो. तसेच त्यांना नियमित पगार, सुट्टी आणि प्रमोशन दिले जाते. सुट्टीवर जाताना त्यांचे सामान रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवले जाते. भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आपले लाखो सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. भारतीय सीमेवर कोणताही ऋतू न पाहता ते एखाद्या पहाडाप्रमाणे तिथे उभे असतात. डोळ्यात अंजन घालून ते भारतीय सीमांचे रक्षण करतात. प्रसंगी ते आपल्या जीवाची बाजीही लावतात. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्याला देशसेवेसाठी वाहून घेतात. पण एक असा सोल्जर आहे जो शहीद झाल्यानंतरही भारत मातेची सेवा करत आहे. मृत्यूनंतरही हा सैनिक ऑन ड्युटी असतो. तुम्हाला यावर विश्वास पटणार नाही, कुणालाच पटणार नाही, पण परिस्थितीने हे खरं असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळेच या मृतय सोल्जरला नियमित पगार, सुट्टी आणि अगदी प्रमोशनही दिलं गेलं. ही धक्कादायक पण तेवढीच रोचक कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. या सोल्जरचं नाव आहे कॅप्टन बाबा हरभजन सिंग. हे भारतीय लष्करातील एक वीर सैनिक होते, जे शहीद झाल्यानंतरही देशसेवा करत असल्याची श्रद्धा आहे. भारतीय सैन्य दलात त्यांची एक खास ओळख आहे. हरभजन सिंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 रोजी पंजाबच्या गुजरावाला इथे झाला. फाळणीनंतर त्यांचे गाव पाकिस्तानात गेले, पण हरभजन सिंग यांचे कुटुंब भारतात आले आणि भारतातच स्थायिक झाले. हरभजन सिंग यांना पहिल्यापासूनच देशसेवेची आवड होती. त्यामुळे त्यांनी भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 9 फेब्रुवारी 1966 रोजी ते पंजाब रेजिमेंटमध्ये सैनिक म्हणून भरती झाले. त्यांची देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाली. सिक्कीममधील नाथुला पासवर ते तैनात होते. तिथली स्थिती अतिशय बिकट होती. त्याच अवस्थेत ते तिथं तैनात होते. 4 ऑक्टोबर 1968 रोजी सिक्कीममधील नाथुला खिंडीजवळ ते खच्चर घेऊन जात होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होत होता. परिस्थिती बिकट होती. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत पडले. त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. ते पळून गेले असं सुरुवातीला समजलं गेलं, पण त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यावर विश्वास नव्हता. 3 दिवस झाले तरी त्यांचा मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागला नाही.
पण एक दिवस हरभजन सिंग यांच्या एका मित्राच्या ते स्वप्नात आले. त्यांनी आपला मृत्यू झाल्याचं सांगितलं. शिवाय आपला मृतदेह कुठे आहे हेही त्याला सांगितलं. ही बाब त्याने आपल्या वरिष्ठांना सांगितली. त्यावर काहींनी चेष्टा केली, पण काहींनी एकदा पाहूया म्हणून स्वप्नात हरभजन यांनी जे ठिकाण सांगितलं होतं त्या ठिकाणी जाऊन काही सैनिकांनी तपास घेतला. तर आश्चर्य, त्याच ठिकाणी हरभजन सिंह यांचा मृतदेह आढळून आला. हे पाहून सर्वच जण अवाक झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे एक आश्चर्य वाटले. पण खऱ्या गोष्टी पुढे घडणार होत्या त्या घडत गेल्या. त्यातून हरभजन सिंग यांचा आत्मा या परिसरात आहे आणि तो भारतीय सीमेचे रक्षण करतो हे मान्य केले गेले. त्यासाठी काही घटनाही कारणीभूत ठरल्या. मृत्यूनंतर बाबा हरभजन सिंग यांचा आत्मा सीमेवर गस्त घालतो असे मानले जाते. त्याचा प्रत्यय भारतीय सैनिकांना या भागात गस्त घालताना आला आहे. शिवाय भारतीय सैनिकांना चीनच्या संभाव्य धोक्याची किंवा हल्ल्याची आगाऊ सूचना ते देत होते, अशी भारतीय सैन्यांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये तीव्र श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे भारतीय लष्कर आजही त्यांना एक सैनिक म्हणून मान देते. हा अनुभव भारतीय सैनिकांना आलाच, पण चीनी सैनिकांनाही आला. एक व्यक्ती पांढऱ्या घोड्यावरून नेहमी सीमेरेषेवर येतो याबाबतची तक्रार चीनी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे केली होती. पण असा कोणीही पांढऱ्या घोड्यावरील व्यक्ती भारतीय सैन्यामार्फत तिथे जात नव्हता हे सर्वांनाच माहीत होते. ते हरभजन सिंग होते हे चीनी सैनिकांना कसे सांगणार असाही मुद्दा पुढे आला होता. हरभजन सिंग हे मृत्यूनंतरही ऑन ड्युटी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पगारासह 2 महिन्यांची वार्षिक सुट्टी मंजूर केली जाते. सुट्टीवर जाताना त्यांचे सामान रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवले जाते. परत येताना त्याच पद्धतीने आणले जाते. त्यांच्या नावाने नाथुला येथे त्यांचे एक मंदिर बांधले आहे. तिथे त्यांचे बूट आणि इतर वस्तू आजही ठेवल्या जातात. त्यांच्या मंदिरात ठेवलेले त्यांचे बूट दररोज स्वच्छ केले जातात. पण ते रोज वापरल्याप्रमाणे चिखलाने माखलेले दिसतात असे सैनिक सांगतात. त्यांचे अंथरूणही रोज विस्कटलेले आढळते, ज्यामुळे ते आजही ड्युटीवर आहेत असे मानले जाते. बाबा हरभजन सिंग हे भारताच्या सीमेचे रक्षण करणारे शहीद रक्षक म्हणून ओळखले जातात, ज्यांच्या शौर्याला आणि देशप्रेमाला भारतीय लष्कर आजही सलाम करते. परंतु आता ते निवृत्त झाले आहेत, ज्यामुळे त्यांना भारतीय सैन्याने मरणोत्तर कॅप्टन ही पदवी बहाल केली. सिक्कीममध्ये बांधलेले बाबा हरभजन सिंग यांचे मंदिर अनेक लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या मंदिरात दूरदूरचे लोक पूजा करण्यासाठी येतात. जर तुम्ही कधी गंगटोकला भेट देण्याचा विचार केला तर या मंदिराला भेट देण्याची संधी गमावू नका. तर ही होती कहाणी भारताच्या स्वतःच्या शूरवीराची, आपल्या मातीच्या सुपुत्राची, जो खरोखरच एक देशप्रेमी होता आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याची देशसेवा थांबली नाही. अशा या वीर जवानाला आणि त्याच्या देशभक्तीला माझा कोटी कोटी प्रणाम. हाय फ्रेंड्स, शौर्यवीर बाबा हरभजन सिंग यांची कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला लगेचच माझ्या व्हिडिओज पाहता येतील. धन्यवाद.